शेवटचा दिवस आहे, कसा प्रतिसाद मिळतो आणि विरोधातून टीका होती उमेदवाराबद्दल काय वाटतं? कसं आहे, तेरमध्ये पहिली निवडणूक नाही. लोकाला तेरच्या जनतेला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे की तेरमधून परत परत विजय कुणाचा झालेला आहे आणि पराभव कुणाचा झालेला आहे ही विजय जनतेला माहिती आहे. मला सांगायचं की मला कुणावर टीका करायची नाही. मला पहिल्या वेळेस जे मतदान झालं ते विकासावर झालं नाही की माझ्या पत्रकारिते व लहानशा कामामुळे झाले. विश्वास ठेवला माझ्यावर जनतेनं. त्याच धर्तीवर मला जनतेतून पहिला सरपंच केलं, ग्रामपंचायत सदस्य केलं. त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीचे आज रोजी 7 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये सोसायटीचे काही सदस्य आहेत आणि तेरमध्ये जे बी काही प्रश्न असतील ते आम्ही श्री संत गोरोबाच्या मंदिराचा विकास असेल, चारगाव पाणी पुरवठा असेल, तुम्ही बघा सगळ्यात जास्त आंदोलन कुणी केले असतील, जिल्हाधिकारी साहेबांसमोर उपोषण कुणी केलं असेल. मला एक सांगावं की गावाच्या प्रश्नासाठी एक वेळेस उपोषण किंवा आंदोलन केलं असेल. मला कुणावर टीका करायची नाही. माझं आज मनविचलित होणार नाही. मला पुढच्या व्यक्तीला अर्चना पाटलाला यावेळेस जनतेत जाऊन पैसा जे 3 नंबरचे जगात म्हणजे पूर्ण देशात त्यांची प्रॉपर्टी आहे, या ठिकाणी मला जे मत मागायचंय ती माझ्या कष्टाचं मत मागायचंय, गरिबी विरुद्ध श्रीमंतीचं मत मागायचंय. मला एवढं की मला जनतेने उभा केलाय. माझी निवडणूक जनतेने ताब्यात घेतलेली आहे. तेरचे काय प्रश्न आहेत मी सांगायची गरज नाही. सर्वसामान्य जनतेकडे जावा, तुम्ही प्रश्न बघा. आज 13 गावामध्ये पाणी मिळत नाही. 4 गाव पाणी पुरवठा योजना ती बंद आहे. त्याच्यासाठी कैलास दादांनी आम्ही प्रयत्न करून कैलास दादाला सांगितलं की हा निधी द्यावा लागतंय. त्या आमदार साहेबांनी 25 लाख रुपये निधी 4 गाव पाणी पुरवठ्यासाठी दिलेला आहे. त्याचं अडवायचं काम पाप कुणी केलंय ही श्री संत गोरोबाला माहित आहे, काकाला माहित आहे, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. तसंच मलाही माहिती आहे की कुणी केलेलं आहे ती. आणि मला एवढं सांगायचंय की आम्ही कुणालाचही आमिष किंवा कुठल्याही प्रकारचं बळी न पडता मी काय आहे ही तेरच्या नागरिकाला माहिती आहे. आणि मी म्हणजे मी म्हणण्यापेक्षा आमचं तेर नगरीतील की लोकांना माहिती आहे की मी काय कमविलं. मी काही कमवू शकलो नाही. माझी 15,000ची गाडी आहे. मी दररोज जाऊन शेतात दारा धरतो. मला जनतेनं आणलं, मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांनी आणलं आणि मला उभा केलाय. आज रोजी ही इलेक्शन ही निवडणूक जनतेनं ताब्यात घेतलेला आहे आणि जनता 100% या 9 तारखेला काय चमत्कार होईल हे आपल्याला दिसेल. सक्षम असेल जरी तो उमेदवार आहेत, त्यांनी खासदार उमेदवार लिंबाळकर यांच्यावर टीका केली, काय वाटतं? मी ती अजून बाईट बघितली नाही की काय टीका केली ही मला माहित नाही. त्याचं दादा त्याचे उत्तर देतील, त्याचे कार्यकर्ते उत्तर देतील. मी त्याचं उत्तर द्यायला मी लय लहान आहे. मी जे आहे का नाही तेरचा लहानसा कार्यकर्ता आहे. मी दादावर त्यांनी टीका केल्यावर मी त्याचं उत्तर द्यावं किंवा मी काय सांगावं एवढा मी मोठा नाही. ती दादावर त्याचं बघतील, त्याचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी आहेत ती उत्तर देतील. मला उत्तर द्यायचं काय कारण नाही. माझं एकच आहे की मी आज सर्वसामान्य मध्ये जाऊन मी लोकांचे पाय धरून मला पुढील काळात तेरचा विकास करायचा, श्री संत गोरोबा काकाचा विकास करायचा आहे. तेरचे गाळ्याचे प्रश्न आहेत, आमची ती जी तेरणा धरणाची मोठी पाईपलाईन आहे त्याचे प्रश्न आहेत, लोकांना घरकुलाचे प्रश्न आहेत. आज रेणुकाच्या टेकडीवर बघा तुम्ही किती दिवस झालं, 50 वर झालं तिथं घर आहेत. आमची 50 ते 60 वर झालं. आमची पहिली पिढी गेली, दुसरी पिढी गेली, आता तिसरी पिढी आली तरी आम्हाला घरकुल मिळाला. कारण सिटी सर्व्हिस जागा आमच्या नावावर असताना सुद्धा तुम्ही केली नाही. तुमचा काय विकास आहे ही जनतेला माहित आहे. त्यामुळे आम्हाला काय तुमच्यावर टीका करायची नाही किंवा आम्हाला कुणीही केलेलं नाही. आम्हाला फक्त जनतेचे प्रश्न मांडायचे. जनता आम्हाला निवडून देणार आहे आणि जनता निवडून दिली तर आम्ही 100% आमचा जीव गहाण ठेवून आम्ही रक्ताचं पाणी करून आम्ही विश्वासार्थेनं तेरच्या जनतेचं काम करू. ही तुम्हाला मी आज तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि जिल्हावासियांना मी त्याचं आवाहन करतो किंवा त्याचं हे करतो.